आपल्याला माहीत आहे की काही दिवसापासून इराण, इस्रायल आणि अमेरिका यांचं युद्ध चालू आहे. स्वयंपाकाचा गॅस ह्या युद्धामुळे मिळणार नाही ही लोकांची भावना झाल्यामुळे लोक आपला गॅस शिल्लक असतानाही पॅनिक बुकिंग ज्याला म्हणतात, ही पॅनिक बुकिंग त्यांनी चालू केलं आहे. त्यामुळे गॅसची प्रचंड मागणी वाढल्यामुळे हे वितरक ही जरा गोंधळासारखे झालेले आहेत. याविषयी तालुका पुरवठा अधिकारी रविकिरण शेटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की 2 दिवसापूर्वी आमची जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा झाली, त्यांच्याशी बैठक झाली. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गॅसचा तुटवडा नाही. त्यामुळे लोकांनी पॅनिक होऊ नये किंवा गॅस संपला आहे किंवा गॅस मिळणार नाही या अफवांवर विश्वास ठेवू नका. त्याचप्रमाणे जे कोणी साठवण करतील किंवा चढ्या दराने गॅस विकतील त्यांच्यावरही कारवाईचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की युद्ध चालू झाले असले तरी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे की आपल्या घरगुती गॅस वापरधारकांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतल्याने लोकांनी पॅनिक होऊन गॅससाठी धावपळ करणे चुकीचे ठरेल. आणि आता जरी काही विस्कळीतपणा थोडासा आला असेल, त्याचप्रमाणे नागरिकांची जी भावना झाली की विस्कळीतपणा आला आहे, तसा कुठलाही प्रकार या ठिकाणी पाहिल्यानंतर दिसून येत नाही. आम्ही काही वितरकांशी संवाद साधला असता त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की वरतून जो पुरवठा मागणीच्या पटीत पुरवठा पाहिजे तो पूर्णपणे मिळत आहे. त्यामुळे लोकांनी घाई गडबड न करता किंवा फोनवर विश्वास न ठेवता गॅससाठी धावपळ करू नये एवढीच ही विनंती गॅस वितरकांनी केलेली आहे. पण या ठिकाणी पाहिले की घरगुती स्वयंपाकाचा गॅस आहे तो मुबलक प्रमाणात शिल्लक आहे. मात्र शासनाने वरतूनच कमर्शियल गॅस आहे, उद्योगासाठी वापरला जाणारा जो कमर्शियल गॅस आहे त्याचा पुरवठा किंवा त्याचा सप्लाय कमी केला आहे. त्यामुळे हे जे हॉटेल व्यावसायिक असतील किंवा कमर्शियल गॅस वापरणारे असतील ते घरगुती गॅसकडे वळण्याची शक्यता पाहून प्रशासनाने त्यावर करडी नजर ठेवून घरगुती स्वयंपाकाचा गॅस वापरणाऱ्या उद्योजकावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. ही मागणी सर्वसामान्य नागरिकातून व्यक्त होत आहे.